आज रविवार आहे त्यामुळे नाश्त्याला उपीट बनवलं होतं आणि आज मला सुट्टी आहे त्यामुळे आज थोडीशी निवांत आहे. पण घरातली कामं जी आहेत आठवडाभराची तर ती मला करायची आहेत. काल पण सुट्टी होती, शनिवार रविवार असे 2 दिवस सुट्टी असणार आहे आणि आठवड्याभराची जी काही पेंडिंग कामं आहेत तर ती मला करायची आहेत. कट्टा किचनचा काल तेल पूर्ण सांडलं होतं पोहे करताना, मिसळ करताना, तर ते चिकट झालं तर ते पण मला धुवून घ्यायचं होतं. कारण मग परत मला आठवडाभर काहीच करता येणार नाही, कारण आता मी माझ्या स्वप्नासाठी एक पुढे पाऊल टाकते आहे. तर ते काय आहे हे तुम्हाला पुढे मी व्हिडिओमध्ये सांगतेच. कट्टा सगळा मी धुवून घेतला, सगळं चिकट झालं होतं आणि पूर्ण क्लीन करून घेतला. आणि असा ओटा क्लीन असला ना तर जेवण करायला बरं वाटतं, नाही तर तेच मग पुन्हा सगळं सांडलेलं असलं, चिकट असलं तर मग ते कधी धुवेन किंवा कधी साफ करणं असं होतं. दुपारी भेंड्या पण मला धुवून ठेवायच्या होत्या, कारण भेंड्या मी सकाळी धुवून संध्याकाळी मला करायच्या असल्या सकाळी मी धुते आणि मग दिवसभर त्या सुकतात चाळणीमध्ये पसरून ठेवल्या की. करायच्या वेळेला धुवून मग ते कापडानं पुसायचं ते मला जास्त किचकट काम वाटतं, त्यामुळे मी सकाळचं असं धुवून ठेवते आणि दिवसभरामध्ये ते सुकून जातं. तर अशा मी भेंड्या धुवून घेतल्या आणि चाळणीमध्ये अशा छान अशा नितळत ठेवल्या. संध्याकाळी आम्ही गेलो सेलला. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमच्या इथे 10 रुपयाचा सेल लागला होता आणि इतक्या वस्तू ज्या आहेत ना 10 रुपयाला मिळत आहेत. आणि रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती, पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. पण सकाळपासून श्री लागला होता की जाऊन येऊया सेलमध्ये, म्हणून मग म्हटलं की चल जाऊया, कारण मला पण नंतर वेळ नसणार आहे. आणि जवळजवळ गर्दी असल्यामुळे अर्धा पाऊण तास आम्हाला तिथे लागला वस्तू घेण्यासाठी आणि बऱ्याच वस्तू घेतल्या. येता भाजीपालासुद्धा घेतला होता. संध्याकाळी म्हटलं थोडं चेहऱ्याकडे लक्ष देऊयात, थोडं फेसपॅक वगैरे लावूयात, कारण 2-3 आठवडे झाले चेहऱ्याला काहीच फेसपॅक वगैरे लावलं नव्हतं. तर ते लावून घेतलं आणि ते सुखेपर्यंत म्हटलं की ही असाइनमेंट आहे तर ती कंप्लीट करत बसूया. तर माझं हेच स्वप्न होतं लहानपणापासून की मला आवड आहे पेंटिंगमध्ये, स्केचिंगमध्ये. तर त्यामध्ये काय करायचं किंवा काय हे मला काहीच माहीत नव्हतं. आणि आता ग्रॅज्युएशन झाल्यामुळे जॉब करायचं असंच सगळ्यांचं विचार होता. पण म्हटलं की आपल्याला जे आवडते तर त्यामध्ये जर करिअर केलं की किंवा त्यामध्ये जॉब जर केला तर आपल्याला एक मनाला समाधानसुद्धा मिळेल. फक्त जॉब न करता आपल्याला जे आवडतं तर ते करावं. म्हणून मी ATDला ॲडमिशन घेतलेलं आहे, म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमासाठी. 2 वर्षाचं माझं कॉलेज असणार आहे रेग्युलर आणि 2 दिवस सुट्टी असणार आहे शनिवार रविवार. त्यामुळे माझी खूप तारांबळ होणार आहे, घर आणि कॉलेज सगळं मॅनेज करणं. तर स्वामी कृपेने माझे हे स्वप्न नक्की पूर्ण होईल हीच इच्छा आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.